मी जितेंद्र आव्हाड साहेबांना अगोदरच उत्तर दिले। मुळात परभणीची ही घटना झाल्याच्या नंतर मी स्वतः पहाटे 2:30 वाजता त्या सोमनाथ सूर्यवंशी हे माझ्या आष्टीचे नगराध्यक्ष आहेत, वडार समाजाचे, त्यांचे ते नातेवाईक आहेत। नातेवाईक असल्यामुळे मी त्यांना तिथे भेटायला गेलेलो आहे। विजय वाकोडे साहेब यांच्या कुटुंबियाची भेट घेतली। तिथे रवी सोनकांबळे साहेब माजी महापौर यांची आणि जवळपास 500 ते 600 लोकांची भेट मी त्या ठिकाणी घेतली आणि त्यांचं सांत्वन करण्याचं काम मी स्वतः तिथं जाऊन केलेलं आहे। बाकीच्या लोकांनी कोणी केलंय का नाही मला काय माहिती नाही। तुम्ही जी भूमिका मांडली त्यामुळे असं टीका होते की सुरेश धस या 2 प्रकरणांमध्ये वेगवेगळी भूमिका घेतात, संतोष देशमुखला वेगळी आणि सोमनाथ सूर्यवंशीला वेगळी, अशा 2 भूमिका दिसतात। अजिबात नाही। प्रत्येक मोर्चामध्ये मी संतोष देशमुख यांची जी बाजू मांडलेली तेवढ्याच प्रखरतेनं सोमनाथ सूर्यवंशी यांची सुद्धा बाजू परखडपणे मांडलेली आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जे बोरबांड सस्पेंड केलेले त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा अशा प्रकारची मागणी सुद्धा मीच केली। एक नाही, पुण्याच्या, धाराशिवच्या, परभणीच्या आणि बीडच्या सर्व मोर्चामध्ये मी दोन्ही बाजूनी सारखाच बोललेलो आहे। हे पहा, जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते, मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला। याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय असं मला या ठिकाणी म्हणायचंय। आणि जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात, तसं नाही। आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे। हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली, मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय? ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे। सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच्या सर्व सस्पेंड केलेले आहेत आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे। मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअल मध्ये दिसतायत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्स मध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे। माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे। 100% बीड प्रकरण मी उचललंय आणि परभणीचं प्रकरण सुद्धा मीच उचललं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी सभागृहामध्ये जाहीर केलं ना, जे बीडच्या प्रकरणात जाहीर केलं तेच तिथेही जाहीर केलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केली। त्याच्यानंतर वाकोडे साहेबांच्याला 5 लाख रुपये मदत जाहीर केली। मी नंतर वाकोडे साहेबांचं कुटुंबीय आणि तिथले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलो। निवासस्थानी आल्याच्या नंतर 5 लाखाची रक्कम 10 लाख रुपये करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं। मग याच्यामध्ये नेमकं चुकलं काय? निगेटिव्ह भूमिकेमध्ये मला घेऊन चाललाय तुम्ही, याच्यात चुकलं काय? मला त्याचं उत्तर सांगावं।
जितेंद्र आव्हाड तुमच्या सोबत मोर्चामध्ये होते, परंतु आता तेच तुमच्यावरती टीका करतायत. नाही, जितेंद्र आव्हाड मोर्चामध्ये होते, ते त्या मोर्चामध्ये बोलले नाही. सोमनाथ सूर्यवंशीवरती मी बोललो, धाराशिवला सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीवरती मी बोललो, पुण्याच्या मोर्चामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या बद्दल मी बोललो. त्या मोर्चाला तर जितेंद्र आव्हाड आलेच नव्हते, धाराशिवला आले नव्हते, फक्त बीडला आलते. आणि मोर्चा निघाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून मोर्चेकरांशी जे आंदोलक होते त्यांच्याशी मी सतत संपर्कात होतो, त्यांना मी विनंती करत होतो. आणि रामप्रसाद बोर्डीकर साहेब हे स्वतः, परत बीड परभणीचे जिल्हाध्यक्ष भाजपा हे सुद्धा संपर्कात होते. आणि तिथल्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या सुद्धा संपर्कात होते. आम्ही सर्वजण त्यांना दररोज विनंती हे करत होतो की हे क्लेशकारक आंदोलक तुम्ही कुठंतरी थांबवा, तुमच्या आणखी काही मागण्या असतील त्या आपण पूर्ण करू. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाब ही आहे की ज्युडिशियल इन्क्वायरी जशी देशमुखांच्या बाबतीत लावली तशीच्या तशी सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा बाबतीत लावलेली आहे. जितेंद्र आव्हाडांचा पोटसोळ उठण्याचं कारण हे असेल. मग जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना, ठाण्यामध्ये काढा, मुंबईला आणून मोर्चा काढा. ते करत नाहीत तुम्ही. आणि मोर्चात येतात, मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले. अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल, अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची. अहो, माझी दुटप्पी वगैरे नाही, एकच टप्पी आहे. मी संतोष देशमुखांच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे. हे माझं स्वतःचं. बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज आलं, त्यामध्ये हत्येनंतर त्याच संध्याकाळी जे आरोपी होते धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून पळून गेलेले आहेत. कुणी यांना त्या ठिकाणी मदत केली असेल असं आपल्याला वाटतंय. तो नितीन काहीतरी नाव मी घेतलेलं आहे अगोदरच, वाशीमध्ये बिक्कड, नितीन बिक्कड याने मदत केलेली आहे. नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले. फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला. स्वतःचा मोबाईल 10 तारखेच्या नंतर बंद केला. 9 तारखेला घटना घडली, 10 तारखेला मोबाईल बंद केला. परंतु माझी जी माहिती मिळते, पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील. याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा एसआयटीचा अतिशय योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं मत आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात काय अपडेट आहे? तुम्ही महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते 15 महिने तपासच झाला नाही. मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डीवायएसपी यांच्या अध्यक्षतेखाली एलसीबीची सर्व टीम त्यांना दिली. आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून 12 ते 15 लोक परळी मधले फरार झालेले आहेत. आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले. आणि माझं मत आहे, महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झालेली. शेवटचा प्रश्न, बीडमध्ये 127 शस्त्र धारकांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्यांचे जे परवाने आहेत ते रद्द करण्यात आले. तुम्ही सातत्याने माझं तर म्हणणं आहे बीड जिल्ह्यातले 1200च्या 1200 परवाने रद्द करून टाकावे. कशासाठी पिस्तूल लागते? आम्ही आता 5-5 टर्मचे आमदार झालो, आम्ही अजून पिस्तूलला अर्ज सुद्धा नाही केला. आम्हाला पिस्तूल बी नको, बंदूक बी नको, काहीच नको. कशासाठी लागतं त्यांना? मिरवायला?
आणि लोकांना धाक दाखवायला, आणि हे असे गुंडांच्या टोळ्या हे राख वाळू या राखाच्या हे जे लोक आहेत माफिया, राख माफिया, वाळू माफिया, त्याच्यानंतर शिरसाळ सारख्या गावामध्ये गायरान माफिया, कोणाला बी दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या, कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची. याच्यासाठी पिस्तूल पाहिजेत का? मला वाटतं 1200 पैकी 600 पिस्तूल हे परळी मतदारसंघातलेच असावेत. 1200 पैकी 600 पिस्तूल परळी मतदारसंघातले. आका आणि आकाच्या भागातलेच आहे, बाहेरचे कमी आहेत. कर्नाटकमध्ये शहाजीराजांची समाधी आहे, त्यावर साधक बनलेले समावेश खंत व्यक्त केली. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील हो, त्यांनी पाठीमागे त्या बाबतीत बोलले होते. निश्चितपणे सगळे लोक मिळून त्याच्या बाबतीतला विचार आम्ही करू. हे आज नाही, विश्वास पाटील यापूर्वी बोललेले आहेत, हे माझ्या कानावरती आहे. लागेल, तपास चालू आहे, शांतता कोर्ट चालू आहे ना, तसं शांतता घ्या. तपास चालू आहे आणि पुढे आल्याच्या नंतर निश्चितपणे त्यातला मार्ग निघेल.